सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। एमडी ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, चाळीसगावच्या भूमिपुत्राची पथकासह कामगिरी। मुंबई येथील साकीनाका पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज विक्री करणाऱ्या आरोपीला पकडून त्याच्या मार्फत केलेल्या तपासात मध्य प्रदेशातील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला असून जवळपास 10 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या पथकाला यश आले असून यात चाळीसगाव तालुक्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या पथकासह केलेल्या कामगिरीचं कौतुक होतंय। याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 31 डिसेंबर रोजी साकीनाका पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथक यांच्यासोबत गस्त करत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की घास कंपाऊंड, काजूपाडा पाईपलाईन रोड, शास्त्रीनगर, साकीनाका, मुंबई इथं रात्री 1:20 सुमारास इस्राईल अब्दुल सुभान शेख हा एमडी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून आरोपी इस्राईल अब्दुल सुभान शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 300 ग्रॅम वजनाचा व 5 लाख रुपये किमतीचा एमडी हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। नमूद आरोपिताकडे करण्यात आलेल्या तपासावरून सदर आरोपी हे जसीम उर्फ चिकू शकील शेख वयवर्ष 23 याच्याकडून एमडी हा अंमली पदार्थ विकत घेत असल्याचं निष्पन्न झाले। या आरोपीचा शोध घेऊन त्याला दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी अटक करण्यात आली व त्याचे 5 ग्रॅम वजनाचा 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर तपासातून तो आरोपी प्रदीप वीरेंद्र हरिजन उर्फ गोलू वयवर्ष 22 याच्याकडून अंमली पदार्थ विकत घेत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं आरोपी प्रदीप वीरेंद्र हरिजन उर्फ गोलू वयवर्ष 22 यास दिनांक 28 जानेवारी रोजी मीरा भाईंदर मधून अटक करण्यात आली। याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात तो उत्तर प्रदेश राज्यातील बस्ती या ठिकाणी राहणारा आरोपी याच्याकडून एमडी हे विकत घेत असल्याचं निष्पन्न झालं। यावरून आरोपी अखिलेश प्रताप सिंग याला दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करण्यात आली। त्याच्याकडे केलेल्या तपासात तोच एमडी हे अंमली पदार्थ बनवण्याची फॅक्टरी चालवत असल्याचं व त्याला एमडी बनवण्याचं ज्ञान असल्याचं निष्पन्न झालं। तसेच पंचनामा अंतर्गत गाव शिवलार चौपुली, तालुका मोहनलालगंज, पोलीस स्टेशन गोसाईगंज, जिल्हा लखनौ, राज्य उत्तर प्रदेश या गावातून कारखाना शोधून 5 किलो 500 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ व इतर केमिकल असे मिळून 10 कोटी 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही संपूर्ण धाडसी कामगिरी चाळीसगाव तालुक्यातील जांभळे येथील सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक पंकज रामधन परदेशी तपासी अधिकारी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने केली असून पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वनवे यांचं सहकार्य लाभले असून पोलीस निरीक्षक पंकज रामधन परदेशी यांच्या पथकात पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल करांडे, महिला पोलीस शिपाई मोनिका जॉन गोम्स यांचा सहभाग होता। या मोठ्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। या संपूर्ण घटनेत गुन्हा दाखल झाल्यापासून 5 आरोपी अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।